मित्रांनो, जर शिष्याला काही अडचण आली किंवा त्याच्यावर कुठं अन्याय झाला असं वस्तादांना वाटलं, तर वस्ताद मैदानामध्ये उतरतात. आता माननीय, सन्माननीय कलाकार, अनेक देशाचे चांगले नेते शरद पवार साहेब आता विकास लवंडेसाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. डायरेक्ट पुणे शिपी आणि त्यानंतर पोलीस महासंचालक यांना त्यांनी डायरेक्ट फोन केलेला आहे. आता पोलीस महासंचालकाला आणि आयुक्तांना त्यांचं बोलणं किती कळलं हे त्यांनाच माहिती, पण त्यांनी त्यांना कॉल करून तक्रार केली आहे. कुणाची? तर भंडारे महाराजांची. आता संग्राम भंडारे हे हिंदुत्ववादी विचारांचे एक महाराज आहेत. हा नेमका वाद काय आहे? आता शरद पवार डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, अशा अनेक बातम्या सध्या माध्यमात येत आहेत. मित्रांनो, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं. नमस्कार, रामकृष्ण रे राम. सर्वांना विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. बघा, झालं असं, आता विकास लवंडे यांच्यावरती शाही फेक करण्यात आली. ती शाही फेक का केली, करायची कारणं काय आहेत, याविषयी आपण काल व्हिडिओ केलेला आहे. आता आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे यातून आज आपल्याला व्यक्त करायचे आहेत. आपण एक तुम्हाला मुद्दा सांगतो. ती शाही त्याच्या अंगावरती ओतली, त्याला काळा निळा केला, त्यानंतर त्यांचा दुग्ध अभिषेक केला. डोक्यावरनं दूध ओतलं गेलं आणि ते धुवून काढायचा प्रयत्न केला. जर महादेवाच्या पिंडीवर दूध वाहिलं तर हे पुरोगामीवादी जे आहेत यांच्या बुडाखाली आग लागते आणि ते बोंबलू लागतात. पण विकास लवंड्याच्या डोक्यावरती हे दूध सांडलं त्यावेळेस यांना का नाही वाटलं? की त्यावेळेस यांना वाटलं नाही का बाबा हे दूध आपण जर गरिबामध्ये वाटलं असतं, गरिबाचे घर चालले असते किंवा दूध हे गरिबांनी खाल्ले असतं, पिलं असतं. पण हे नाही, जे महादेवाच्या मंत्राचं दूध घालतात ते चुकीचं आहे आणि लवंडेला दुधानं आंघोळ घालतात ते बरोबर आहे. ही अशी सगळी मंडळी आहे. आता पुरोगामी हा जो काही हा विचार आहे, हा विचार शरद पवारांनी वारकरी संप्रदायामध्ये घालण्याचा किंवा घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शरद पवारांनी एक अशी फळी तयार केली आहे कीर्तनकारांची, एक अशी मंडळी उभा केली आहे. ती मंडळी या ठिकाणी पुरोगामी विचार यामध्ये पेरायची कामं सध्या करत आहे. आता पुरोगामी विचार काय आहेत, किती घातक आहेत, किती काय आहे, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पुरोगामी विचारांचे आम्हीही पायिक झाले असतो, पण त्यामध्ये नेहमी अन्याय हा हिंदूवरती होतो, त्यामुळे आम्ही या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करत असतो. आता वारकरी संप्रदायामध्ये हे प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केली आहे हे बोलणारे शरद पवार आणि त्यांची बाजू घेणारे हे विकास लवांडे. विकास लवांडे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते. आणि विकास लवंडे यांनी काही वक्तव्य केलेत किंवा जी यादी 2023मध्ये जी काही मुलाखत पवारांची आली होती, ती मुलाखत आता व्हायरल केली जाते आणि ती व्हायरल करून काही महाराजांची यादी काढण्यात आली आहे. जे महाराज आपल्या कीर्तनातून समाजाला जोडायची कामं करतात, जे महाराज आपल्या कीर्तनातून समाज बांधायची कामं करतात, जे महाराज आपल्या कीर्तनातून या ठिकाणी राष्ट्रीयत्व, हिंदुत्व जागृत करायची कामं करतात, अशा सगळ्या लोकांवरती त्यांनी एक 20 जणांची लिस्ट काढून हेच आहेत ते प्रतिगामी कीर्तनकार, यांनी हा वारकरी संप्रदाय नाचवला आहे किंवा त्यांनी त्यामध्ये हे आतंकवादी घुसलेत. अहो, हे लोक आतंकवाद्याला आतंकवादी म्हणत नाहीत. जे आतंकवादी जमात आहे, जे आतंकवादी आहेत, ज्यांनी खरंच आता जे काही झालेलं आपलं गोळीबार होता त्यानुसार नंतर ऑपरेशन हिंदू झालं, त्यावरती हे काही बोलत नाहीत. पण हे अशा वेळेस नक्कीच बोलतील. यांना भगवा आतंकवाद हे वारंवार पाठीमागे बोलून गेलेले आहेतच. नेहमी हे हिंदूंना बदनाम करण्यासाठी, हिंदू संस्कृतीला देशधडीला लावण्यासाठी हे लोक काम करतात. आणि ह्या 20 लोकांचे नावं घेऊन हे घुसखोर आहेत, काय काय ह्या गोष्टी ह्या विकास लवंड्यांनी केल्या, त्यामुळे त्यांना जे अंगाला हे काळं फासलं होतं. आता हे शरद पवारांच्या विचारांचे वारसदार आणि आता हे यांच्या तोंडाला काळं फासल्यानंतर शरद पवार आता मैदानामध्ये आलेत. शरद पवारांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. शरद पवार आता
रागात आहेत. नाही बघा, ते मीडिया दाखवायचा प्रयत्न करते की शरद पवारांनी आता मुख्यमंत्र्याची ते भेट घेणार आहेत. त्यांनी डी जीला शिपींना फोन केला आणि शरद पवार हे शिष्यासाठी रस्त्यावरती आले किंवा त्यांनी रान उठवून ठेवलं किंवा पेटवून ठेवलं, अशी काही आता न्यूज येत आहेत. मग आता शरद पवार तर येणारच पुढे, त्यांना येणं आहेच. कारण शरद पवार म्हणजेच पुरोगामी आणि पुरोगामी म्हणजेच शरद पवार. एक महाराष्ट्रामधील एक नास्तिक म्हणा किंवा ज्या माणसानं आतापर्यंत जाती जातीमध्ये विष पेरायचे कामं केलं, हे मी बोलत नाही, हे राज ठाकरे पाठीमागं बोलून गेलेत. राज ठाकरेंच्या मते ज्या व्यक्तीनं जाती जातीमध्ये भांडणं लावले त्यावेळेस यांचा जो काही शाहू फुले आंबेडकरांचं हे सांगतात नेहमी, ते गेलं कुठं? सर्व धर्म समभाव. मग जाती जातीमध्येच दुजाभाव काय या लोकांनी लावलाय? जरांगे पाटलाला नेहमी नेहमी उठवलं जातं, बसवलं जातं, म्हणजे जाती जातीमध्ये विष पेरून नेमकं यांना कुठलं पुरोगामित्व स्वीकारायचं किंवा साधायचं, हाच मोठा प्रश्न पडला आहे. मला या लोकांना सगळ्यांना चॅलेंज आहे, यांनी पुरोगामित्व काय असतं सिद्ध करून दाखवावं आणि हे कसे पुरोगामी आहेत हे सिद्ध करून दाखवावं. पुरोगामित्व फक्त हिंदूमध्ये येऊ शकत नाही. पुरोगामित्व हे मुस्लिममध्ये आलं पाहिजे, बौद्धामध्ये आलं पाहिजे. कारण धर्मामध्ये धर्म असे तर आख्यायिका असतात, थोतांड असतात, प्रत्येक धर्मामध्ये आहेच. फक्त हिंदूमध्ये आहे असं नाही, बौद्धामध्ये आहे, ख्रिश्चनमध्ये आहे, मुस्लिममध्ये आहे, पारशीमध्ये आहे, सर्वामध्ये ह्या गोष्टी असतात. पण नेहमी टार्गेट हे प्रत्येक वेळेस हिंदूंना हे लोक का करतात? खास करून पवारसाहेब ह्या टार्गेटेड ह्या राजकारण्यांना ते त्यांच्या अंगाला तोंडाला काळं फासलं हे सुद्धा कमी आहे. कारण हे फक्त एका विशिष्ट विचारानं प्रेरित होऊन, फक्त एका कोणातरी काटा काढायचा आहे ह्या डोक्यामध्ये विचार घेऊन हे लोक कामाला लागतात. यांना आमच्या पांडुरंगाविषयी द्वेष आहे, शिवरायाविषयी द्वेष आहे, पण हे जाळीदार टोप्या घालून ज्यावेळेस इफ्तारी झोडतात त्यावेळेस यांना पुरोगामित्व जे आहे ते आठवत नाही का? किंवा जे काही चाललंय, धर्माच्या नावावरती लोकाला मारलं जातंय, त्यावेळेस यांना ते पुरोगामित्व आठवत नाही का? म्हणजे जो समाज लोकांना जोडून ठेवलेला आहे वारकरी संप्रदाय, यामध्ये आपले पुरोगामीवादी घुसवून या ठिकाणी वारकरी संप्रदाय नाचवायचं षडयंत्र चालू आहे का? हा एक एकदम मोठा प्रश्न पडतो आहे. आणि आता ह्या विकास लवंडेसारखे अनेक जे काही कार्यकर्ते आहेत, पवारांचे शिष्य आहेत, यांच्या डोक्यामध्ये हे सगळे विष पेरून यांना समाजामध्ये सोडलेलं आहे, समाज नाचवण्यासाठी. आणि यासाठी आता आमचा वारकरी संप्रदाय, मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस, हिंदू माणूस हे आता जागृत होऊन याला प्रतिकार करत आहेत. हा प्रतिकार ज्यांना झोंबतोय, कारण पुरोगामी नावाच्या खाली या लोकांची हातं बांधायची कामं यांनी केली, पण आता ते हातं बांधले जात नाहीत. आता ते हातांनीच उत्तर दिले जातात. याचं उदाहरण म्हणजे कालचं भंडारी महाराजांनी त्याचं काळं फासलेलं आहे ते, आणि त्याच्याकरता शरद पवार आता मैदानामध्ये उतरलेले आहेत. म्हणजे शरद पवार जसे राजकारणामध्ये आलेत आणि आत्तापर्यंत त्यांनी हेच केलं, आता तेच करत आहेत. नेहमी हिंदू द्वेष त्यांच्यामध्ये मनामध्ये का एवढा भरला आहे देव जाणे. मग तुमचं एकूणच या विषयावरती मत काय? हे विकास लवंडे, संग्राम भंडारे महाराज आणि हे शरद पवारांची मध्ये झालेली एंट्री, आता हे म्हणतात ना, सुंब जळाला पण पीळ नाही गेला. काकांचा आता पक्ष हिंदू द्वेषामुळे फक्त बोटावर मोजण्या इतका राहिलेला आहे. तरीही या लोकांना अजूनही साक्षात्कार होत नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. तुमचं मत नक्कीच व्यक्त करा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.